आज मी बनवणार आहे झटपट बन डोसा। इथे मी घेतलेला आहे रवा, याला सुजी पण म्हणतात, प्रॉपर गव्हाचा रवा घेतलेला आहे। आता हा रवा घेतलेला आहे मी 200 ग्रॅम। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा आपण घालून घ्यायचा आहे। यामध्ये घालायचं आहे 1 वाटीभर दही, 1 चमचा मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। आता हे मी वाटून घेते। मी वाटून घेतलेलं आहे, मी खोलून दाखवते। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं छान बॅटर झालेलं आहे। इडलीचं बॅटर जसं आपण बनवतो तसंच हे बॅटर सुद्धा आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं। आता आपण पॅन मध्ये तेल घालून घेऊया। मोहरी घालून घेते, 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घालून घेते, पाव चमचा हिंग घालून घ्यायची आहे। उडीद डाळ घातलेली आहे 1 चमचा, थोडीशी चणा डाळ आणि डाळीला चांगला हलका गुलाबी कलर येईपर्यंत थोडंसं तडक्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। गुलाबी कलर आलेला आहे। आता इथे थोडंसं अद्रक घालून घेते, थोडीशी हिरवी मिरची, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी इथे घालून घेते। 1 ते 2 मिनिटं आपल्याला कांदा थोडासा तेलामध्ये मऊ होईपर्यंत, नरम होईपर्यंत असंच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा छान आपण परतून घेतलेला आहे बघा। थोडं मीठ घालून घ्यायचं आहे। हे रव्याचं बॅटर आपण बनवलेलं आहे, त्यामध्ये हा तडका हळूवार घालून घ्यायचा आहे। मिक्स करून घेते। अर्धी वाटी कोथिंबीर घालते। एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। हे रेस्ट होईपर्यंत आपण बनवणार आहे कांदा टोमॅटोची चटणी। कांदा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान तळतळू द्यायची आहे। अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, 3 हिरवी मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची 3 घालून घ्यायची आहे। तर थोडंसं अद्रक, पाव चमचा हिंग घालून घेते, पाव चमचा हिंग घालून घेतलेली आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, तडक्याचा झमझमाट घेतलेला आहे। इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटं आपण हा कांदा असा छान परतून घ्यायचा आहे। मस्त मऊ झालेला आहे आणि थोडासा ट्रान्सपरंट पण झालेला आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर, इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। 2 मोठे टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी इथे चवीनुसार मीठ, इथे चिंच घालून घेते। आंबट तिखट अशी ही चटणीची चव लागते। पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात सगळं घालून घ्यायचं आहे। मी चटणी वाटून घेते। चटणी वाटून तयार आहे। कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे माझी। आता आपण बन डोसा तयार करायला घेऊया। बन डोसा बनवण्यासाठी हे बॅटर मी तयार करून ठेवलेलं होतं। परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। बेकिंग पावडर आणि त्यावर थोडंसं पाणी, डोसे करायला सुरुवात करूया। थोडंसं तेल घालून घेऊया। तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। डोसा आपण घालूया।
छान निघतोय. वा परफेक्ट. आता हे पण आपण ही बाजू पण पलटी करू. वा मस्त परफेक्ट झालेलं आहे. छान फुललं. एक चमचाभर तेल घालायचं. काढून घेते आता मी. छान. वा दोन्हीकडून छान शेकला गेलं.